नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, पितृपक्षामध्ये पितृदानाचा मान दिला जातो। त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून श्राद्धविधी करून नैवेद्य दाखवला जातो। मात्र कावळा न शिवल्यास आपल्याकडनं काही राहून गेले का, ही भावना आपल्या मनात सलत राहते। तर यामागची काय कारणं असतात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या बाबतीतही असंच घडत असेल तर आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका तुम्ही देखील करू नका। नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल। पितृपक्षामध्ये गरुड पुराणाचं वाचन केलं जातं। त्यात सांगितल्याप्रमाणे केवळ श्राद्धविधी केल्याने पितरांचा आत्मा तृप्त होतो असं नाही, तर व्यक्ती हयात असताना देखील काही चुका टाळल्या गेल्या तर व्यक्ती संतुष्ट होऊन या काळामध्ये आशीर्वाद देऊन जाते। आणि म्हणून श्राद्धविधी बरोबरच दिलेल्या गोष्टींचं देखील पालन करायला हवं, तरच पिंडाला तसेच नैवेद्याला कावळा लगेच शिवतो। यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच भांडण टाळा। पितर अर्थात आपले पूर्वज हे पितृपक्षाच्या काळात पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात। त्याचा संसार सुखाचा हो हे पाहतात। मात्र त्यांच्या पश्चात घरामध्ये वाद, एकमेकांचा अपमान, मारझोड, शिवीगाळ अशा गोष्टी जर घडत असतील तर त्यांचा आत्मा दुखावला जातो आणि पिंडाला किंवा मग नैवेद्याला तो कावळा शिवत नाही। आता दुसरी चूक ती म्हणजेच वचनाची अपूर्तता। जर तुम्ही आपल्या पितरांच्या मृत्यूच्या वेळी काही वचन दिलं असेल आणि ते वचन जर तुम्ही पूर्ण केलं नसेल किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न जर तुम्ही केले नसतील तर पितर तुमच्यावरती नाराज होऊ शकतात आणि ती नाराजी अन्नाला स्पर्श टाळण्यातून ते व्यक्त करतात। त्यानंतर पुढची चूक ती म्हणजेच एकोपा। कारण पितरांना आपल्या पश्चात आपल्या मुलांमध्ये, नातवंडांमध्ये, भावंडांमध्ये एकोपा पाहून संतुष्टी मिळते। मात्र अनेक घरांमध्ये आईवडिलांच्या निधनानंतर घरं तुटतात, विभक्त होतात, एकमेकांची तोंड देखील ती पाहिनाशी होतात। अशा ठिकाणी देखील कावळा अन्नाला स्पर्श करत नाही असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे। त्यानंतर नैवेद्य तयार करताना आणि नैवेद्य ठेवताना पितरांचं स्मरण करणं आवश्यक असतं। त्याबरोबर समर्पणाचा भाव शुद्ध असेल तर कावळा अन्नाला शिवतो, अन्यथा ते अन्न शिजवताना किंवा नैवेद्य ठेवताना जर मनामध्ये राग, द्वेष, आकस किंवा सुडाची भावना असेल तर त्या नैवेद्याला कावळा कधीच शिवत नाही। त्यानंतर पितरांचा नैवेद्य असला तरी त्यावरती एवढे पदार्थ केले जातात की त्या अन्नावरती वासना जळते, भूक चळवळते आणि अधाशापणे ते अन्न आपण कधी खाणार याची आस आपल्याला लागते। अशा वासना जडलेल्या अन्नाला कावळा कधीच स्पर्श करत नाही। आणि म्हणून देवाला नैवेद्य दाखवताना आपण जसं नाक बंद करतो, डोळे झाकतो, त्याचप्रमाणे पितरांना नैवेद्य दाखवताना देखील आपण आपले डोळे झाकावेत, तरच कावळा अन्नाला मनापासून स्पर्श करतो। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने आता पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये जर तुम्हीही या प्रकारच्या चुका करत असाल तर तुमचे पितर तुमच्यावरती नाराज आहेत हे यातनं तुम्हाला पाहायला मिळतं। तर मग मित्रांनो, या चुका आपण टाळायला हव्यात, जेणेकरून आपल्या पितरांना समाधान मिळेल। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।